मंडळी, महाराष्ट्राच्या मनात एक मोठं स्वप्न उभं केलं गेलंय, ज्याचं नाव आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग। 856 किलोमीटरचा हा मार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना एकत्र जोडताना अनेक संधी घेऊन येईल असं सरकारचं म्हणणं आहे। सध्या 18 ते 20 तास अंतर कापायला लागतं त्या मार्गावर या महामार्गामुळे केवळ 8 तासात ते अंतर पार केलं जाईल। त्यामुळे मालवाहतुकीला गती मिळेल आणि पर्यटनाला पंख मिळतील यात शंका नाही। पण याच प्रकल्पासोबत काही गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत। जमीन अधिग्रहणामुळे सुमारे 27,000 एकर शेती जाण्याची आणि 55,000हून अधिक शेतकरी कुटुंबाला धक्का बसण्याची भीती व्यक्त होती। पवनार पासून पत्रादेवी पर्यंत जाणारा हा मार्ग माहूर, तुळजापूर, कोल्हापूरचं शक्तीपीठ आणि औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंग जोडतो। या सुपीक बागायती जमिनीवरून प्रकल्प जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी या सगळ्याला विरोध केलाय असं त्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांना भीती आहे की मोबदला मिळाला तरी पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली शेती, घर आणि आपली भाकरी पुन्हा परत मिळणार नाही। ज्या क्षणाला जमीन मोजणी सुरू झाली त्या क्षणाला परभणी, धाराशिव, कोल्हापूर आणि सांगलीत शेतकऱ्यांचा कडाडून विरोध पाहायला मिळाला। याआधी सरकारला कोल्हापूर जिल्ह्यातून काढता पाय घेत मार्ग वळवावा लागला, खर्च वाढला। आता काही ठिकाणी हा विरोध आणखी तीव्र होतोय। पोलीस आणि आंदोलकांमध्ये थोडा संघर्षही होतोय। राजकीय पातळीवर हा प्रकल्प चर्चेचा विषय ठरलाय, कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिलाय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलाय की कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि स्थानिकांशी संवाद साधून काम पुढे जाईल। राज्यासाठी गेम चेंजर ठरणारा हा प्रकल्प समृद्धीनंतरचा दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल। महाराष्ट्राची भाग्यरेषा लिहिणारा हा प्रकल्प असेल असा दावा केला जातोय, पण विरोधकांना ते मान्य नाहीये। म्हणूनच याबद्दलची चर्चा करण्यापूर्वी जाणून घेऊया आज राज्यात या प्रकल्पाबद्दलची काय भावना व्यक्त होती। या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोड्याच वेळात येतील। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टीजी, स्वागत आहे तुमचं। भाजपचे आमदार शिवाजी पाटील आपल्या सोबत आहेत। शिवाजीराव, तुमचंही स्वागत आहे। शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। गिरीशजी, तुमचंही स्वागत। आणि लातूर पंचायत समितीचे माजी उपसभापती अप्पासाहेब मुंडे सुद्धा चर्चेत सहभागी झालेत। अप्पासाहेब, तुमचंही स्वागत। चर्चेची सुरुवात मी करणार आहे ती राजू शेट्टी यांच्यापासून, ती याच्यासाठी की राजू शेट्टीजी, ज्या प्रकारे तीव्र विरोध तुम्ही या शक्तीपीठ महामार्गाला करताय, राज्याच्या एकूण विकासामध्ये जो गेम चेंजर ठरेल मार्ग अशा प्रकारची मांडणी केली जाते। विकासाच्या दृष्टीनं इतका गेम चेंजर असणारा हा महामार्ग, त्याच्यासाठी इतका विरोध का, हा प्रश्न आहे। हॅलो, हा, येतोय माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला? हॅलो। हा, माझा आवाज येतोय राजू शेट्टीजी? माझा आवाज येतोय? हो, प्रश्न आहे, राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं गेम चेंजर असणाऱ्या या प्रकल्पाला तुमचा विरोध का? आमचा विरोध असायचं कारण आम्ही काही आमच्यावर आरोप होतो तसं विकास विरोधी नाही। बोला बोला, सरळ बोला, येतोय तुमचा आवाज। अ, आम्ही जर का विकास विरोधी असतो, रस्ते होऊ नयेत या विचाराचे जर असतो, तर नुकताच केंद्र सरकारनं नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग बांधून पूर्ण केलेला आहे। या महामार्गाला आम्ही विरोध केला असता, त्याच्या रुंदीकरणाला, त्याच्या अधिग्रहणाला विरोध केला असता, परंतु विनासायास अगदी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचं अधिग्रहण झालं आणि शेतकऱ्यांनी आनंदानं केले आहे। परंतु शक्तीपीठालाच विरोध का? तर याला 3 कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे हा रस्ता पूर्णपणे अव्यवहार्य आहे। बर, कारण जो नागपूर रत्नागिरी महामार्ग
केंद्र सरकारनं बांधून पूर्ण केलेला आहे. त्याला बरोबर समांतर असा कोल्हापूरपर्यंतचा शक्तीपीठ महामार्ग आहे. हा. काही ठिकाणी 2 रस्त्यामधलं अंतर हे 20 किलोमीटर आहे, काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा नाही. तर आणि आता जो काय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ता बांधून पूर्ण केलेला आहे, त्याला अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर सांगलीपासून सोलापूर पर्यंत 3 टोल नाके आहेत 60-60 किलोमीटरवर. आणि त्या प्रत्येक टोल नाक्याला दररोज किमान 40 लाख रुपये टोल वसुली झाले पाहिजे, हे अपेक्षित आहे नॅशनल हायवे अथॉरिटीला. परंतु प्रत्यक्षात तिथं 9 ते 10 लाख रुपये इतकाच टोल वसूल होतो एका टोलवर. म्हणजे तो आहे तो रस्ता क्षमतेच्या केवळ 40%, 25%च वापरला जातो. असा असताना त्या रस्त्याच्या समांतर दुसरा रस्ता राज्य सरकारनं करणं शहाणपणाचं आहे का? कारण आहे तोच नीट वापरला जात नाही. आणि करायचाच होता, गेम चेंजर तुम्हाला हा रोड करायचा होता, तर नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत हा जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधलेला रस्ता आहे तो रुंद करून घ्यायचा होता. कारण 8 पदरी रस्ता करता येईल इतकं भूमी अधिग्रहण आधीच करून ठेवलेलं आहे नॅशनल हायवेनं. मग तुम्हाला शेतकऱ्यांच्याकडे ज्यादा जमीन मागायची गरज नव्हती. कारण या शक्तीपीठ महामार्गाला 27,000 एकर जमीन जाणार आहे. त्याच्यातली जवळपास 80% जमीन ही बागायती आहे. एक वर्धा आणि यवतमाळ मधला सुद्धा काही भाग बागायतीच आहे. सोडला तर बाकी सगळ्या बागायती पट्ट्यामधून हा रस्ता जातो. मग हिंगोली असेल, हिंगोली तर हळदीचं माहेर कोटार म्हटलं जातं. त्याचबरोबर परभणी असेल, बीड असेल, लातूर असेल, धाराशिव मध्ये सुद्धा आता तिथं बागायती जमीन झालेली आहे. सोलापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर तर 100% बागायत आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो काही भाग जातो तो इको सेन्सिटिव्ह झोन मधला जातो. आणि त्यामुळं हा नवा रस्ता करायचं काही कारण नव्हतं, अव्यवहारी आहे. दुसरी गोष्ट, 3 कारण आहेत त्याला विरोध करायला, 3 कारण आहेत. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे समृद्धी महामार्गाला ज्यांनी जमिनी दिल्यात त्यांना आता पश्चाताप होतोय. याचं कारण परतीच्या मान्सूनला ऑक्टोबरला जो पाऊस पडतो त्याच्यामध्ये रस्ता बांधत असताना नैसर्गिक नाल्यांचा जो काय प्रवाह आहे तो विचारात घेतला गेला नाही. आणि शेकडो एकर जमिनीवर पाणी जवळजवळ 2.5 महिने तुंबून राहतं. तीच परिस्थिती या रस्त्याच्या बाबतीत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महापुरामुळं सांगली कोल्हापूरला महापुरानं अक्षरशः थैमान घातलेला आहे. बरोबर विरोधात म्हणजे क्रॉस सेक्शन जावं त्या पद्धतीनं हा रस्ता क्रॉस होतो. पूल बांधत असताना केवळ नदीच्या पात्रावर पूल बांधला जातो. पण या 4-5 ज्या नद्या आहेत, कृष्णा असेल, वारणा असेल, दूधगंगा असेल, वेदगंगा असेल, पंचगंगा असेल, या पात्रातून 3-3 किलोमीटर बाहेर पाणी टाकतात आणि तो समांतर पाणी वाहत असतं. त्या पाण्याच्या प्रवाहाला जर अडथळा निर्माण झाला तर 20-20, 25-25 दिवस हा सगळा भूप्रदेश पाण्याखाली जातो. त्यामुळे इचलकरंजी शहर असेल, कोल्हापूर शहर असेल, सांगली शहर असेल, यांना कायमच पुराचा धोका राहतो. ठीक आहे, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हे महत्वाचं आहे असं तुमचं म्हणणं आहे की याचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे तुमचा विरोध आहे. मला बाकी पाहुण्यांकडे पण जायचं आहे, त्यांना पण वेळ द्यायचा आहे. पण ही झाली विरोधाची बाजू. आता याच्या समर्थनाची बाजू आपल्याला ऐकून घ्यायची आहे. भाजपचे आमदार शिवाजी पाटील आपल्या सोबत आहेत. शिवाजीराव, जेव्हा ऑलरेडी एक रस्ता आहे रत्नागिरी नागपूर, ज्याचं रुंदीकरण आता नुकतंच झालेलं आहे, हायवे झालेला आहे, अशा वेळी अगदी त्याला समांतर अशा प्रकारच्या रस्त्याची गरज नाही आणि हे अव्यवहार्य आहे अशा प्रकारची मांडणी राजू शेट्टी आणि विरोधक करतायत. याला तुमचं उत्तर काय आहे? का हा रस्ता आवश्यक आहे या महाराष्ट्रासाठी? राजू शेट्टी साहेब विरोध काय करतात हा माझा त्यांचा प्रश्न आहे. तर आम्ही चंदगड विधानसभामध्ये काम करत असतेवेळी आपण बघतोय की हा चंदगड हा अतिशय ग्रामीण दुर्मिळ भाग आहे. आणि इथं आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय, सलग बोला. हॅलो, येतोय, सलग बोला. तर आजपर्यंत ह्या नेत्यांनी या 50 वर्षामध्ये
आमच्या चंदगड भागामध्ये, चंदगड आजरा गणेश भागामध्ये, हा पूर्ण मतदारसंघामध्ये आज कुठलाही रोजगार नाही आहे. आज आमच्याकडे कोणतं हॉस्पिटल नाही आहे, कुठलं मेडिकल कॉलेज नाही आहे, कुठलं इंडस्ट्रीयल नाही आहे. आणि हा रस्ता जोडल्यामुळे मी रत्नागिरीचा विरोध किंवा पाठिंबा ह्या विषयावर बोलत नाही, कारण आम्हाला रस्त्याची गरज काय आहे की हा रस्ता जोडल्यामुळे एक इंडस्ट्रियल मोठं हब होऊ शकते. आमच्याकडे जमीन जायदाद खूप मोठ्या प्रमाणात, पाण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. रस्ते आमचे झाल्यामुळे फक्त विद्युत पुरवठा आमची 6 राज्यामध्ये आमची विद्युत पुरवठा आमची वाहने येते तिलारीमधून. तर हा रस्ता झाल्यामुळे आपल्याला भविष्यात रस्ता झाल्यानंतर लॉजिस्टिक पार्क मोठ्या प्रमाणात होणार आहेत. त्याचबरोबर मेडिकल हब होणार आहेत, शैक्षणिक हब होणार आहेत, पर्यटन विकासासाठी खूप मोठा आहे. आम्हाला जो संघर्ष लागतो आता तो आपल्याला आमचा कमी होणार आहे. त्याचबरोबर आमची तरुणाई, आज आमचा ठीक आहे कोल्हापूरचा विकास झाला, सांगलीचा विकास झाला असेल राव शेट्टी साहेबांमुळे, खरं आज आमच्या मतदारसंघामध्ये पूर्णपणे 40% नवतरुण आज आम्ही पोटपाण्यासाठी कुटुंब परिवार सोडून मुंबई ठाणा पुणा घर सोडून बाहेर आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आमच्याकडे जे एक साधा हॉस्पिटल नाही आहे. आणि या गोष्टी आम्हाला रस्त्यासाठी आम्ही पाठिंबा, मनापासून पाठिंबा दिला. भर पावसामध्ये आम्ही मोर्चा काढला समर्थनामध्ये 7 बारे घेऊन. आणि आत्ता मी सांगतो की हा शेतकऱ्यांचा जो विरोध दाखवतात आहे, तर मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, हे आत्ताचं अधिवेशन झाल्यानंतर आणि येणाऱ्या प्रत्येक आम्ही 1 आठवड्यामध्ये ज्या समर्थनात ज्या आमच्या शेतकऱ्या बांधवांच्या आमच्या फोन येतात आणि पाठिंब्यासाठी पत्र येतात की भाऊ तुम्ही जे चंदगड विधानसभेमधून जो पाठिंबा दिलात, समर्थनात मोर्चा काढलात, त्या धर्तीवर आमचा पण पाठिंबा आहे. आम्हाला रोजगार हवेत, आम्हाला शैक्षणिक, म्हणजे आम्हाला आमच्याकडे नवतरुण आज कट्ट्यावरती बसून हे करतात आहेत. रावी शेट्टी साहेब काय विरोध करतात मला माहित नाही, कारण आजपर्यंत त्यांनी, ठीक आहे मी विचारतो त्यांना विचारतो. शिवाजीराव तुमचा मुद्दा कळला. विकासाच्या दृष्टीनं रस्ते महत्वाचे आहेत आणि रस्त्यातूनच विकास येतो हे तुम्ही मांडताय आणि म्हणून तुम्ही समर्थनात आहेत याच्यासाठी. आणि तुमचं म्हणणं आहे की शेतकरी सुद्धा याच्या समर्थनार्थ आहे. मग या शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या गिरीश फोंडेंना मला विचारायचं आहे की शेतकऱ्यांमध्ये सुद्धा दुभंगलेपण आहे का या मुद्द्यावरून? शेतकऱ्यांमध्ये सुद्धा या मुद्द्यावरून काही शेतकरी ज्यांना त्याचा फायदा होणार आहे त्यांना वाटतंय की हा रस्ता झाला पाहिजे, ज्यांची शेती जाते त्यांना वाटतंय की बाबा हा नाही झाला पाहिजे. या तुमच्या विरोधाचं नेमकं काय कारण आहे? विरोधी कृती समितीचा नेमकं म्हणणं काय? हे पहा, शेतकऱ्यांच्या मध्ये कोणतेही दुभंगलेपण नाहीये. 100% शेतकरी या महामार्गाला विरोध करतायत. दुभंगलेपण आहे ते म्हणजे सत्ताधारी आमदारांच्या मध्ये आहे. बर. आणि भाजपचे आमदार देखील या महामार्गाच्या विरोधात आहेत आणि शेतकऱ्यांच्या समर्थन आहेत. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ हे आंदोलनात येऊन बसले होते शेतकऱ्यांच्या बरोबर महामार्गाला विरोध करण्यासाठी. अशोक चव्हाण यांची स्वतःची शेती जाते नांदेडमध्ये, त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. अनेक आमदार सत्तेतले आहेत ना, ते देखील याच्या विरोधात. आणि जे माननीय आमदार महोदय सांगतायत की शेतकऱ्यांनी चंदगडमध्ये मोर्चा काढला, जे 7-12 घेऊन शेतकरी आले होते ते 7-12 तसाच परत घेऊन ते घरी गेले. म्हणजे हा फक्त प्रोपॅगेंडाचा मोर्चा होता. शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये संख्या नव्हती, कार्यकर्त्यांचा तो मोर्चा होता. महत्वाचा आहे तो यातला समजून घेतला पाहिजे की शक्तीपीठ महामार्ग याची मागणीच कोणी केलेली नव्हती, याची गरज नव्हती. जेव्हा दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत, महाराष्ट्रातील शेत जमिनीचं जे हे आहे आकार आहे, क्षेत्रफळ जे आहे, क्षेत्र जे आहे ते 50% कमी झालंय. अशा अवस्थेमध्ये विकास जो आहे तो मानव केंद्रीय विकास असला पाहिजे. हा विकास जो आहे तो कंत्राटदार केंद्रीय विकास सुरू आहे. आपण याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहेत, हे जे याचा मोठा घोटाळा जो आहे याच्यामध्ये आपण पाहिलं, मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी जी आहे याच्यावरती धाडी टाकल्या. त्यांनी जेव्हा इलेक्ट्रिक बॉन्ड या सत्ता पक्षाला दिले तेव्हा त्यांना काय केलं गेलं, क्लीन शीट देऊन त्यांना पुन्हा महाराष्ट्रात कंत्राट दिली गेली आहे. जसं विजय पांढरे जे जल अभियंता जे आहेत, ज्यांनी जलसिंचन घोटाळा सांगितलं होतं, त्यांनी देखील आता सांगितलंय की पूर्वीचं जलसिंचन घोटाळा असायचा, आता सगळ्यात मोठा घोटाळा जो आहे या महामार्गामध्ये होतोय. या महामार्गासाठी शेतकऱ्यांनी आता परभणीमध्ये आपण पाहिलं,
महिलांच्या अक्षरशः त्यांना अर्धनग्न करण्यापर्यंत सरकारची मजल गेली आहे. आणि विरोधाभास असा आहे की हे महाराष्ट्रातील 2 वर्ष चाललेलं एकमेव ऐतिहासिक आंदोलन आहे ज्याच्यासाठी कोणत्याही सरकारने अजून चर्चा केलेली नाही आंदोलकांशी. तुमचं म्हणणं काय आहे? फक्त विधानसभेमध्ये देवेंद्रजी सांगतात की आम्ही विश्वासात घेऊ. विश्वासात जर शेतकऱ्यांना पेट्रोल ओतून घेऊन विश्वासात घ्यायचा असेल, महिलांना अर्धनग्न करून त्यांचं मंगळसूत्र ठीक आहे, मी विचारतो हे आपल्यासोबत स्वतः शेतकरी सुद्धा आहेत, या सगळ्यातले पीडित शेतकरी सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारू. मी आमदार साहेब येतो मी तुमच्याकडे. मला आधी आप्पासाहेब मुंडेंकडे जाऊ द्या. शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय का, पहिली गोष्ट. आणि शेतकरी एवढ्या आक्रमकपणे याला विरोध का करतात? आपण बघितलं, समृद्धी महामार्ग झाला. समृद्धी महामार्ग झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं म्हणून तो झाला. त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा योग्य मोबदला मिळाला. मग तुमचा विरोध का? नमस्कार बडे साहेब, सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही हा विषय चर्चेला आणला. कारण गेली 2 वर्ष झालं आम्ही हा संघर्ष करतोय. पण बडे मुद्द्यामध्ये तुम्ही हा विषय आणून महाराष्ट्र सरकारच्या कानावर तरी जाईल आमचा आवाज. आतापर्यंत आम्ही एवढे आंदोलन केले, रस्ता म्हणजे शेतकऱ्यांनी विरोध केला, पण आमचा आवाज शासनापर्यंत काही कोणी घेऊन गेला नाही. आम्ही बरेचदा निवेदन दिले, विरोध केला. आमचं म्हणणं, माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की आमच्या संग चर्चा करा आणि हा महामार्ग तुम्ही कशासाठी करता, त्याचं कारण काय, कोणी मागणी केली का या महामार्गाची आपल्याकडे, ह्याची गरज आहे का प्रत्यक्षामध्ये महामार्गाची. आणि हा महामार्ग तुम्ही काढता आणि पूर्ण बागायती पट्ट्यातून की ज्या जुन्या लोकांनी, आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी मांजरा, माझा लातूर तालुका आहे, माझी स्वतःची जमीन जाते, त्याच्यामध्ये मी स्वतः भूमिहीन होतो. मांजरा पट्ट्यामध्ये त्यांनी बॅरेजेस बांधले स्पेशल. आता पूर्ण लातूर, महाराष्ट्रामध्ये लातूर बॅरेजेसचे नाव झालं. एवढं मोठं बॅरेजेस बांधून इरिगेशन वाढवलं, शेतकऱ्यांची मान उंचावावी असे कारखाने तिथं त्यांनी चालवले आणि त्याच्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याचं काम ज्या माणसाने केलं त्याच्यावर तुम्ही नांगर फिरवणार आहेत का? हा महामार्ग काढून, हा महामार्ग पूर्ण बागायती पट्ट्यातून जातो, पूर्ण पाईपलाईन. आणि ह्याच्या आधी मांजरा डावा आणि उजवा कालवा झालेला आहे. त्या लोकांचे अधिग्रहण सुद्धा आणखी, म्हणजे त्यांच्या जमिनी संपादन केलेले त्याचे आणखी पैसे सुद्धा पूर्ण दिले नाहीत. हायकोर्टामध्ये त्यांचे केसेस चालू आहे. आणि हे सगळं असताना कुणी मागणी केली नसताना तुम्ही हे मार्ग करता, ही पूर्ण चुकीचा आहे. हा मार्ग रद्द झाला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. मी आमदार साहेबांना विचारतो, शिवाजीराव, दोन्ही बाजू म्हणजे कृती समितीचं काय म्हणणं आहे, शक्तीपेठ विरोधी कृती समितीचं काय म्हणणं आहे तेही तुम्ही ऐकलं, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐकलं. संवादाचा अभाव आहे का, म्हणून अशा प्रकारचा हा संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे का? साहेब, सर्वप्रथम मला आवर्जून सांगायचं आहे की आपल्या चंदगड विधानसभेमधून हा मार्ग आम्ही मागणी करतोय, त्यांना जेणेकरून आपल्याला गोवाचा पोर्ट आम्हाला फक्त 35 मिनिटामध्ये, गोवा सिंधुदुर्ग पोर्ट आम्हाला 1 तास सव्वा तासामध्ये जाईल. त्याचबरोबर आम्हाला रेड्डीचा पोर्ट 40 मिनिटामध्ये जातोय. आम्हाला 3 पोर्ट भेटल्यामुळे हा चंदगडचाच विकास होत नाही, तर हा पश्चिम महाराष्ट्रातला सर्व शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो तो आपला 100% आपला जाईल. आपल्याला हा रस्ता झाल्यानंतर आमच्याकडे एक हेलिपॅड मंजूर झाले, गोव्याच्या 1 विमानतळ आहेत, माझ्या मतदारसंघाच्या बाजूला 6 विमानतळ आहेत. एक रस्त्याची कमी आहे आणि हा रस्ता झाल्यामुळे ह्या चंदगडचा रस्ता फक्त चंदगडपुरता मर्यादित नाही आहे, तर हा पूर्णपणे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत रस्त्याचा मार्ग हा मोकळा होतोय. आणि हे सर्व झाल्यामुळे आम्ही 9 तरुण जे आमची पोट पाण्यासाठी आम्ही बाहेरगावी आम्ही भटकतो, ही खरोखर भटकती बंद होईल. लॉजिस्टिक पार्क म्हणजे जो आज रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल भागात झाला, आज जो भिवंडीला झाला, आज जो राजनगाव आज त्या पुण्याच्या भागात झाला, हा तिकडे मोठा आज ह्या रस्त्यांमुळे लॉजिस्टिक पार्कमुळे आज मोठमोठे जगातले मोठे उद्योगधंदे आपल्याला यायला लागले. आणि मी वारंवार मुख्यमंत्री महोदय साहेबांना मागे लागून सांगितलं की आम्हाला खूप गरज आहे. आज आमच्याकडे वाईट परिस्थिती आहे. आता राजू शेट्टी साहेबांकडे मला तेवढी माहीत नाही. खरं हा विश्वासाने सर्व शेतकरी आम्ही कुटुंबाशी संबंधित आहोत.
आम्ही सर्व शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन, सरकार विश्वासात घेऊन त्यांची चर्चा करूनच मार्ग काढायचे आहेत. विरोध करणे राजू शेट्टी साहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि का विरोध करतात मला माहित नाही, कारण आता ह्या रस्त्याची आम्हाला पूर्णपणे खूप त्यांचा गरज विरोध आहे, राजकीय काळाची असं गरज तुम्हाला आहे. म्हणायचं आहे? जर आपल्याला त्यांचा विरोध राजकीय असं तुम्हाला म्हणायचंय का? 100% हम्म. राजकीय विरोध आहे साहेब, राजकीय विरोध आहे. हे अधिवेशनानंतर आम्ही प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा आम्ही घेऊन तुम्हाला जे तिने आरोप केला आमच्यावरती की 7/12 आम्ही दाखवलं आणि घेऊन गेले, आता हे 7/12 राजू शेट्टी साहेबांच्याकडे आम्ही जमा करतो आणि त्यानंतर ते तिकडे जमा करतील ह्याची खात्री बाळगतो. आणि ठीक आहे. तसंच चंदगड विधानसभेमधून खात्री देतो, तसंच प्रत्येक वेळी जिथून रोड जाईल आम्ही तिथं आम्ही त्यांना मदत करतो आणि त्यांनी पण या रोडसाठी मदत करावी. नवतरुणांच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या आडवं येऊ नये एवढंच मी विनंती ठीक आहे राजू शेट्टीजी, खरं तर आज आपण बघितलं ही वस्तुस्थिती आहे की समृद्धी महामार्ग या महाराष्ट्रात होऊ शकणार नाही. समृद्धी महामार्गासारखा रोड व्हायला किती काळ लागेल, त्याच्यातून काय होणार आहे, अशा अनेक प्रश्न तेव्हा सुद्धा उपस्थित झाले. शेतकऱ्यांनी तेव्हा विरोध केला, हे सगळं झालं. पण आज जेव्हा समृद्धी महामार्ग उभा राहिला तेव्हा त्यातला वेग आहे, ज्या प्रकारची सुविधा शेतकऱ्यांना मिळते, नागपूरहून मुंबईपर्यंत 10 तासामध्ये माणूस येतोय, ही सुविधा कोणीतरी त्याग केल्याशिवाय नाही मिळत आहे. आज जे रस्ते आहेत ते कुठल्या तरी शेतकऱ्यांचेच आहेत. त्यामुळे विकासामधला हा अडथळा आहे असं नाही का वाटत? कारण या शेतकऱ्यांना सुद्धा हक्काचा आपला रस्ता हवा आहे ना, जसा वर झाला तसा खालच्या शेतकऱ्यांना पण तो हवाय. मुळामध्ये रस्त्याला विरोध केलायच कोणी? हा, तुम्हाला रस्ता करायचा आहे ना, मग केंद्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाचंच राज्य आहे, राज्यात भारतीय जनता पक्षाच्याच राज्य आहे. रत्नागिरी जो राष्ट्रीय महामार्ग केलेला आहे तो रुंद करून घ्या ना. त्याची जमीन आधीच अधिग्रहित केलेली आहे. त्यासाठी नवीन शेतकऱ्यावर काय बोजा टाकायची गरज नाही, शेतकऱ्यावर जबरदस्ती करायची गरज नाही. तुम्हाला आम्हीच राज्य सरकारच्या मालकीचा रस्ता करणार हा अट्टहास का? आणि याचं उत्तर असं आहे की नुकतंच केंद्र सरकारनं अजून एक रस्ता जाहीर केलेला आहे, तो म्हणजे नाशिक ते अक्कलकोट. रस्त्याची लांबी आहे 374 किलोमीटर आणि खर्च येणार आहे 19,000 कोटी रुपये. म्हणजे तोही 6 पदरीचा आहे, तोही एक्सप्रेस वे आहे. आणि हा रस्ता सिन्नर, संगमनेर, नारायणगाव आणि मानखटाव असे 4 मोठे डोंगर ओलांडून येणार आहे. म्हणजे एक तर तिथं बोगदे काढावे लागणार आहेत किंवा डोंगर फोडावं लागणार आहे. तरी सुद्धा 19,000 कोटीमध्ये 374 किलोमीटर म्हणजे साधारणपणे 51 कोटी रुपयाला 1 किलोमीटर या दरानं हा रस्ता व्हायला लागलेला आहे. शक्तीपीठ महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा आहे आणि ते आधी म्हणत होते 86,000 कोटी रुपये, आता ते म्हणतात की 1,02,000 कोटी रुपये, म्हणजे साधारणपणे 124 कोटीला 1 किलोमीटर पडायला लागणार. ही तफावत का? जवळपास तिप्पट खर्च जास्त का? या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. तुम्ही जो का हा डीपीआर तयार केलेला आहे तो IIT पवई, IIT रुडकी ह्या ज्या केंद्र सरकारच्या तज्ञ संस्था आहेत त्यांच्याकडून तपासून घेतला का? कारण शेवटी हे सारे पैसे 1,00,000 कोटी रुपये त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भरायचा आहेत. लक्षात ठेवा, टोलच्या रूपानं. आमदार खासदारांना टोल माफ आहे, मंत्र्यांना टोल माफ आहे, न्यायाधीशांना टोल माफ आहे, सरकारी अधिकाऱ्यांना टोल माफ आहे, पण सामान्य माणसाला टोल भरावा लागणार आहे. जिथं 40,000 कोटीमध्ये रस्ता व्हायला पाहिजे होता तो 1,00,000 कोटी रुपये मध्ये होणार असेल तर हे 60,000 कोटी रुपये हे कुणाच्या कशामध्ये जाणार आहेत? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आमदारांचं नाही 1 मिनिट, त्यांचं अजून एक मी उत्तर देणार आहे. आमदारांचं अज्ञान आहे. मूळ जे रेखांकन आहे त्याच्यामध्ये चंदगड तालुका कुठेही येत नाही. आणि मग चंदगड तालुक्यामध्ये रस्ता जर न्यायचा असेल तर कर्नाटकाचं सहकार्य घ्यावं लागेल. जरा भूगोल तपासून घ्या म्हणावं त्यांना. तुम्ही चंदगड मध्ये रत्नागिरी कुठंतरी कर्नाटक क्रॉस केल्याशिवाय, कर्नाटकातला काही क्रॉस केल्याशिवाय हा रस्ता आपल्या चंदगड विधानसभेमध्ये जातो. कर्नाटक राज्याची मदत येऊ शकत नाही. कारण परिस्थितीमध्ये जरा भूगोलचा अभ्यास क्रॉस करून जरा भूगोलचा अभ्यास करा आणि पण तुमच्या लक्षात येईल की आमची ही परिस्थिती आमच्या आलेली आहे. आणि लक्षात घ्या राजू शेट्टी साहेब, पूर्ण महाराष्ट्र सरकारच्या मालकीचा आहे आणि त्यामुळं कर्नाटक सरकारच्या हद्दीतून तुम्हाला रस्ता करताच येणार नाही. ठीक आहे राजू शेट्टीजी, शेवटचा 1 मिनिट आहे, मला त्यांना वेळ देऊ. एवढे आमदार आहात
तर हा नाही एवढे कर्तृत्ववान तुम्ही आमदार आहात तर चंदगड ते बेळगाव ते चंदगड रस्ता पहिला दुरुस्त करून घ्या. तिथं गुडघ्या एवढे खड्डे साहेब ऐका ना, कोण तो पण दुरुस्त ठीक आहे रस्ता ठीक आहे, मी मंजूर विचारतो होतोय. मी तो विचारतो. रस्ता 10 मीटरचा मंजूर करून तुम्हाला देतो आता. राजू शेट्टी साहेब, तुमचा उद्देश मला लक्षात येतोय. मी तुमचा उद्देश लक्षात येतो. हा तुम्हाला चंदगड आणि ते बेळगाव वेगळा रस्ता आता ह्या 10 दिवसामध्ये या अधिवेशनामध्ये रस्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तो मंजूर झाला असेल. तो तुमच्या नेत्यामुळे कधी झालेला नाहीये. दुसरी गोष्ट, आत्ताच्या रस्त्यामध्ये आम्ही आज 2 टोल नाके निप्पाणी आणि संकट टोल नाका भरून आम्ही चंदगडला जातो. ही विटंबना आमच्या जनतेची होते. म्हणून हा रस्ता, आत्ताचा रस्ता ज्योतिबा मार्गे, बाळूमामा ठीक मार्गे आहे. आमच्या चंदगड विधानसभेमधून गेल्यामुळे तीन मोठे आपले पोर्ट भेटतात. एक सिंधुदुर्ग पोर्ट, एक गोवा पोर्ट आणि ठीक एक आहे. रेडी पोर्ट. म्हणजे याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे की आमच्या चंदगड भागामध्ये बंदरापर्यंत रस्ता गेल्यामुळे पोहोचण्यासाठी तुमच्या सुद्धा आम्हाला या आपल्या रस्त्याची पश्चिम आवश्यकता आहे. पण खनिज संपत्ती आहे, अदानीचे खनिज संपत्ती नेण्यासाठी यांना ते रस्ता पाहिजे आहे आणि याच्यानं पुन्हा पण या जंगली सगळ्यामध्ये माझा वेळ संपलाय पण या सगळ्या अनुषंगानं 2 मतप्रवाह नक्की आहेत, एक समर्थक आणि विरोधक. पण या सगळ्यातून समन्वयानं मार्ग काढणं गरजेचं आहे. राज्याच्या विकासाच्यासाठी रस्त्यांची आवश्यकता आहे, पण हे रस्ते बनवत असताना शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल आणि जास्तीत जास्त त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, याकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे. आणि चर्चेच्या माध्यमातून या प्रश्नाच्या बद्दल मार्ग निघेल अशी आशा करूया. शेतकरी सुद्धा विकासाच्या कामासाठी साथ देतील आणि सरकार सुद्धा कमीत कमी शेतकऱ्यांचं नुकसान होईल अशा प्रकारचा समतोल साधेल अशी आशा करूया. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.